आले पोरा लगा राष्ट्रीय झाले गेला का मित्रा अरे मित्रा कापले बाया तोंडाला जखम आहे ना का कटिंग करणार व्हिडिओ मन बोलवलंय मी आयला बोलून आणले आयला बोलवलंय नमस्कार बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा आज पंढरपूर येथे गजानन महाराज मठ परिसरात एक मनोरुग्ण आहे त्या मनोरुग्णांना कुठली तर गाडी धडकली असं सांगतात त्यांच्या चेहऱ्याला जखम आहे आणि मांडीला पण जखम आहे आपण बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा देणार आहोत तुम्ही पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला आमचे वेगवेगळे संस्थेच्या वतीने कामांचे व्हिडिओ पाहण्यास मिळतील नाही जखम दाखवा हे पहा तुम्ही पाहू शकता बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर आज पंढरपूर येथे गजानन महाराज मठ परिसरामध्ये एका मनोरुग्णाला कुठल्या तर गाडीनं धडक दिलेले आहे तरी बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने त्या मनोरुग्णास एक हात मदतीचा करत आहोत हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा काय करायला मामा तू शांत बसर ना का दोन मिनिटं माझं ऐकून 2 मिनिटं माझं भावा अरे तसं नाही रे तसं नाही 2 मिनिटं अरे 2 मिनिटं माझं ऐक मी काय तू कापण्याबद्दल काय नाही रे 2 मिनिटं कटिंग करून तुला दवाखान्यात नेऊ असं दवाखान्यात येत नाहीत अरे कापू नको 2 मिनिटं ऐका माझ्या भावानं अरे माकू तुटलाय लगा अरे 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 परा अरे असं दे ना कापतो करण्याबद्दल काय नाही थांब थांब अरे थांब खूप तुटलाय अरे खूप तुटलाय अरे खूप तुटलाय राष्ट्रीय झाले जाता आले पोरा लगा राष्ट्रीय झाले गेलं का मित्रा अरे मित्रा कापले नागा 5 मिनिटं थांब थांब 5 मिनिटं कापणू थांब रे थांब रे 2 मिनिटं 2 मिनिटं थांब रे थांबायला 2 मिनिटं हा ग्लास देऊ शोल्डर तर बघला मी काय बोलतोय शोल्डर तुटलाय मामा मामा त्या दिवशी गाडी शोल्डर तुटलाय अरे मामा शोल्डर तुटलाय केस अरे मामा मामा अचानक नको मामा अरे अचानक नका काय पोरा अचानक कापू नको रे मित्रा लगा अरे आम्ही पोरा मामा ह्याच्या आतमध्ये माणसं आहे शिरली हा पोराला सांभाळतो त्या माणसालाच काढतो आम्ही थांब जरा थांब कापू नको रे अरे कापू नको रे
हे पुरा ए, जातो बस. मामा अगं मामा शोल्डर तुटून खाली गेलाय. दवाखान्यात नेतो तुला जरा थांबायला हातात काढायला दवाखान्यात घेणार कमरवला दवाखान्यात घेणार नाही. काय करू नका बस शांत बस शांत बस शांत बस शांत बस जरा वेळ करू नको. तुला दवाखान्यात नीट करते ते करू नको. ना अजिबात हालायचं नाही. नाही नाही थोडी थोडी कापू. हात काढतो हात काढ हात खाली घे. लागले तोंडा बिंडाला त्याला ड्रेसिंग तुझी मावशी आली बिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. आज पंढरपूर येथे श्री गजानन महाराज मठ परिसरामध्ये एक मनोरुग्ण आहे. त्या मनोरुग्णाला कुठली तर गाडीने धडक दिलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्यांच्या गालावर पण जखम आहे, हात पण सुजलेला आहे आणि कंबरला पण थोडासा मार लागलेला आहे असं आसपासचे लोक आम्हाला सांगत आहेत. या मनोरुग्णांच्या अशा प्रकारे रुग्ण बदलण्याचं काम चालू आहे. बिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर तुम्ही पाहू शकता. त्यांच्या केसामध्ये पण खूप घाण आहे. खूप दिवस झाले त्यांनी कटिंग बी केले नाही. हे केस पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे त्यांच्या केसामध्ये खूप घाण आहे. त्यांचे कपडे सुद्धा पूर्ण ओले आहेत. काल थोडा पाऊस झाला, त्या पावसामध्ये ते पूर्ण भिजलेले आहेत. ते पहा, बिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा, आम्ही ह्याच्या अगोदर ह्या मनोरुग्णांना पकडलं होतं, पण आमचा स्टाफ कमी असल्यामुळं ते आमच्या हातातून निसटून गेले. ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला आमच्या चॅनल मध्ये पाहायला मिळेल. आज आम्ही अखेर त्या मनोरुग्णाला पकडलं. पहा, काही भाग आम्ही सायलेंट मध्ये घेत आहे, कारण का तर हा मनोरुग्ण जर थोडाफार अटॅक सुद्धा करतोय आणि जर थोडा त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला की शिव्या सुद्धा देतात घाण. त्यामुळे आम्ही काही जे व्हिडिओ आहेत ते सायलेंट मध्ये टाकतोय. ते तुम्ही पाहू शकता. या अशा प्रकारे या मनोरुग्णांची बिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने रोपडे बदलण्याचं काम करण्यात येतं आणि एक माणूस म्हणून मदतीचा हात देण्यात येतो. तुम्ही पाहू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमच्या समाजकार्याचे प्रत्येक व पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहावयास मिळतील. माणूस म्हणून एक हात मदतीचा करा. आम्हीही करतोच, पण तुम्हीही करा. तर कसं, पंढरपूर शहर सोलापूर जिल्ह्यामध्ये कोठे असे मनोरुग्ण तुम्हाला दिसून आल्यास तुम्ही आमच्या संस्थेला फोन करा. आमचे फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. ते पहा, पाहू शकता. बिन ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता. आता हे मनोरुग्ण थोडं झटापटी करत आहेत, थोडं उग्र अवस्थेत येत आहेत.
तुम्ही पाहू शकता आमचे तीन 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 चार चार सहकारी मित्र असून त्यांना सुद्धा ऐकत नाहीयेत पहा पाहू शकता तुम्ही बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा हे पहा पाहू शकता तुम्ही या मनोरुग्णांच्या तोंडाला थोडी जखम सुद्धा आहे बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा पाहू शकता तुम्ही पंढरपूर हे पहा हा मनोरुग्ण पंढरपूर येथील रहिवासी आहे मनोरुग्ण असल्यामुळे तो ते पंढरपूर परिसरात भटकत राहतात असं सांगतात आजूबाजूचे लोक तुम्ही पाहू शकता बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण करत आहोत तुम्हीही करत राहा तर मी तुम्हाला सांगतो आपण मदत कशी करायची काही नको पैसा नको धन दौलत नको तुमची काही नको फक्त एक फोन करा आणि आमच्या संस्थेशी संपर्क करा तुम्हाला जिथे तिथे मनोरुग्ण पाहावयास मिळेल तिथे आमच्या संस्थेला संपर्क करा ते मनोरुग्ण असू द्यात किंवा बेवारस असू द्यात किंवा निराधार असू द्यात आमच्या संस्थेशी फोन करा आम्ही तात्काळ येऊन त्या मनोरुग्ण बेवारस व निराधार असो त्यांना एक हात मदतीचा करू तुम्ही पाहू शकता बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा आज पंढरपूर येथे श्री संत गजानन महाराज मंदिरा नजीक हा मनोरुग्ण आहे पहा या मनोरुग्णांची अवस्था कशी झालेली आहे काल आसपासचे लोक सांगतायत कुठल्या तर गाडीने त्यांना धडक दिलेली आहे त्यांच्या मांडीला आणि चेहऱ्याला जखम सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि एक हात सुद्धा त्यांचा सुजलेला आहे पहा बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा हे पहा तुम्ही पाहू शकता माणूस म्हणून एक हात मदतीचा बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा पहा त्यांच्या डोक्यामध्ये सुद्धा खूप घाण आहे आणि हा मनोरुग्ण पंढरपूर येथीलच रहिवासी आहे आणि तो आमच्याच एजचा आहे वयाचा आहे नाहीतर नंतर काय होईल हा व्हिडिओ पाच आणि त्यांचं नाव नागा आहे आमचे सहकारी मित्र नागा म्हणून त्याला हाक मारतायत त्यांना प्लीज हा मनोरुग्ण आमच्या वयाचा असल्यामुळे आम्ही त्यांना आरतुर बोलत आहे बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा पहा अशा प्रकारे या मनोरुग्णाची अवस्था खूप भयानक झालेली होती त्यांचं रोपडं बदलण्याचं काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे पाहू शकता तुम्ही बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा आणि हे मनोरुग्ण आमचेच वयाचे आहेत तरी आमचे काही सहकारी मित्र त्यांना नागा म्हणून हाक सुद्धा मारत आहेत नंतर तुम्ही कमेंट करसाल की प्लीज
आरतुर बोलू नका, तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, तर असं काही नाही. हे मनोरुग्ण आमच्याच वयाचे आहेत आणि हे पंढरपूर मधीलच रहिवासी आहेत. पहा, तुम्ही पाहू शकता आमच्या संस्थेच्या वतीने असे रोपडे बदलण्याचे काम केले जातात. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. आमच्या संस्थेचे ब्रीदवाक्य माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. अशा प्रकारे या मनोरुग्णांचे केस कापण्यात आलेले आहेत आणि आमचे सहकारी मित्र त्यांचं रोपडे बदलण्याचं काम सुरू करत आहेत. हे पहा, हे त्यांची केस खूप घाण होती. या केसामध्ये तुम्ही पाहू शकता आणि ह्यांचा अवतार सुद्धा खूप घाण झालेला आहे. हे पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पंढरपूर तालुक्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये कोठेही बेवारस, निराधार व मनोरुग्ण असू देत, आमच्या संस्थेशी संपर्क करा. आमच्या संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत. तुम्ही नक्कीच एक कॉल करा. जिथे कुठे मनोरुग्ण, बेवारस व निराधार व्यक्ती असतील, माणूस म्हणून एक हात मदतीचा करा. आमच्या संस्थेशी कॉन्टॅक्ट करा. आम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचू व आम्ही माणूस म्हणून एक हात मदतीचा करू आणि त्यांचे रोपडे बदलण्याचं काम करू. हे पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. हेच मनोरुग्ण आहेत ते. या परिसरामधील सर्व लोक नागा म्हणतात. त्यांचं नाव नागा आहे आणि हे पंढरपूरचे रहिवासी आहे आणि आमच्या या सहकारी मित्रांच्याच एजचे आहेत आणि वयाचे आहेत. त्यामुळे प्लीज मित्रांनो समजून घ्या. आम्ही आमचे सहकारी मित्रांच्या वयाचे असल्यामुळे त्यांना एक मित्राचं नातं देऊन, त्या मनोरुग्णांना मित्राचं नातं देऊन रोपडं बदलण्यासाठी त्यांना आरोतुरो सुद्धा बोलावं लागत आहे. कृपया असे कमेंट करू नका की आहो जाऊ बोला, आरोतुरो बोलू नका. आरोतुरो बोलण्याचं कारण आमच्या सहकारी मित्रांच्या वयाचे आहे हे मनोरुग्ण आणि त्यांचं नाव नागेश आहे आणि हे पंढरपूरचेच रहिवासी आहे. हे पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर. हे पाहत आहे मनोरुग्ण उग्र अवस्थेत आहे. हे पहा, पाहू शकता तुम्ही. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. या मनोरुग्णांची अवस्था पाहू शकता तुम्ही. थोडा त्यांच्या पायाला सुद्धा मार लागलेला आहे, जखम झालेली आहे, त्यामुळे त्यांना उठता सुद्धा येत नाही. ते पहा, तुम्ही पाहू शकता. पाहू शकता तुम्ही बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. आमच्या संस्थेच्या माध्यमातून असे बेवारस मनोरुग्ण व निराधार लोकांचे रोपडे बदलण्याचे काम केले जातात. आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा व लाईक करा, जेणेकरून आपल्याला आमच्या संस्थेमार्फत केलेली कामे पाहावयास मिळतील. पहा, बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा, पाहू शकता तुम्ही त्या मनोरुग्णांची अवस्था. त्यांच्या पायाला मार लागल्यामुळे त्यांना चालता येत नाही. पहा, पाहू शकता तुम्ही बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर, माणूस म्हणून एक हात मदतीचा.
त्याला दवाखान्यात न्यायचं. ते पहा बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. हे पहा आपल्याला बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. आमच्या संस्थेच्या माध्यमातून मनोरुग्ण, बेवारस व निराधार व्यक्तींचे रोकडे बदलण्याचे काम अशा प्रकारे केले जातात. पाहू शकता तुम्ही. ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आमच्या संस्थेच्या माध्यमातून बेवारस, मनोरुग्ण व निराधार व्यक्तींचे रोपडे बदलण्याचे काम केले जातात. ते पहा या मनोरुग्णांचे कपडे सुद्धा खूप घाण आहे आणि केस सुद्धा खूप वाढले होते. तुम्ही पाहू शकता. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. आज पंढरपूर येथे श्री संत गजानन महाराज परिसरामध्ये या मनोरुग्णांचं रोपडं बदलण्याचे काम आमच्या संस्थेच्या माध्यमातून चालू आहे. आता थोडा वेळ आम्हाला व्हिडिओ थांबावा लागेल, कारण का तर त्यांचे कपडे पूर्ण बदलायचे आहेत. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा, जेणेकरून आमच्या संस्थेच्या मार्फत केलेली मनोरुग्ण, बेवारस व निराधारांचे रोपडे बदलण्याचे काम केलेले पूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता तुम्ही. या मनोरुग्णांची केस सुद्धा भरपूर वाढले होते. आमच्या सहकारी मित्रांनी ते कट केले पूर्ण, त्यांची दाढी कटिंग केली आणि त्यांना आता आंघोळ घालून कपडे बदलण्याचे काम करणार आहोत. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. अशा प्रकारे हे पहा, प्रत्येकी 2-2, 3-3 शर्ट व 2-2, 3-3 पॅन्ट या मनोरुग्णांनी घातले होते. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था बिग ह्युमन बहुउद्देशीय संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आमच्या संस्थेच्या माध्यमातून बेवारस, मनोरुग्ण व निराधार व्यक्तींचे रोपडे बदलण्याचे काम केले जातात. आमच्या या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था बिग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक
एक हात मदतीचा पाहू शकता. अशा प्रकारे आमचे सहकारी मित्र त्यांचे रोपडे बदलण्याचे काम करत आहेत. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. आज पंढरपूर येथे श्री संत गजानन महाराज परिसरामध्ये हा मनोरुग्ण आहे. या मनोरुग्णांना आम्ही 1 महिन्यापूर्वी रोपडं बदलण्याचं काम सुद्धा केलं होतं, तयारी केली होती. आमचा स्टाफ कमी असल्यामुळे हा मनोरुग्ण आम्हाला झटापटी देऊन आमच्या हाताला इतके देऊन ते पळून जाण्यात यशस्वी झाले. अखेरी आज या मनोरुग्णाला आम्ही पकडले. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. मनोरुग्णाला 2-3 ठिकाणी जखम सुद्धा आहे आणि त्या मनोरुग्णांच्या जखमेला औषध लावण्याचं काम आमचे सहकारी मित्र करत आहेत. पाहू शकता पायाला, हाताला आणि चेहऱ्याला सुद्धा जखम आहे. आसपासचे परिसरातील लोक सांगतायत त्यांना कोणीतरी गाडीतून उडवलेला आहे. पाहू शकता विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. ते पहा अशा प्रकारे आमचे सहकारी मित्र त्यांच्या जखमेवर औषध लावत आहेत. ते पहा विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आमचे सहकारी मित्र त्यांच्या जखमेला मलम लावत आहेत. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता या मनोरुग्णांची खूप वाईट अवस्था झाली होती. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. माणूस म्हणून एक हात मदतीचा. त्यांच्या पायाला थोडीशी जखम आहे आणि त्या जखमेवर आमचे सहकारी मित्र औषध लावून ड्रेसिंग करत आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या मनोरुग्णाच्या पायाला ड्रेसिंग आहे, जखम आहे आणि आमचे सहकारी मित्र त्यांच्या पायाला ड्रेसिंग करत आहेत. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. माणूस म्हणून एक हात मदतीचा. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर पाहू शकता त्यांच्या हाताला सुद्धा जखम आहे थोडीशी आणि चेहऱ्याला सुद्धा जखम आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय भयानक प्रकारे या मनोरुग्णांना कुठल्या तर गाडीने उडवलेला आहे. पाहू शकता विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पहा विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. विंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. पाहू शकता तुम्ही या मनोरुग्णांच्या डोक्यावर सुद्धा जखम आहे. हे पहा जखम डोळ्याच्या साईडला असल्यामुळे पट्टी परफेक्ट बांधता येत नाहीये. तरी आमचे सहकारी मित्र ते कशा प्रकारे त्या जखमेवर औषध टिकेल याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आमच्या या संस्थेच्या माध्यमातून बेवारस
निराधार व मनोरुग्णांचे रोपडे बदलण्याचे काम केले जातात. तुम्ही पाहू शकता आता यांना आम्ही कपडे बदलण्याचं काम करत आहे. त्यामुळे थोडासा व्हिडिओ आम्हाला थांबावा लागतोय. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा, अशा प्रकारे मनोरुग्णांना आम्ही रोपडे बदलण्याचे काम करत आहोत. तुम्ही पाहू शकता आज पंढरपूर येथे श्री संत गजानन महाराज मंदिरा नजीक व राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी चौक येथे हा मनोरुग्ण आहे. तुम्ही पाहू शकता या मनोरुग्णांची हालत अतिशय खराब झालेली होती. त्यांचे खूप अशा प्रकारे केस सुद्धा वाढले होते आणि त्यांनी 2-2, 3-3 शर्ट एकाच टाइमात घालून ते अशा प्रकारे पूर्ण कपडे घाण झाले होते. पाहू शकता तुम्ही. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. अखेरी आज या मनोरुग्णांना आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचं रोपडं बदलण्यात यश आलं. 1 महिन्यापूर्वी आम्ही त्यांचं रोपडं बदलण्यासाठी इथे आलो होतो. काही कारणास्तव आमच्या सहकारी मित्रांचा स्टाफ कमी होता म्हणून हे मनोरुग्ण आम्हाला आमच्या हाताला झटापटी करून निसटून पळून जाण्यात यशस्वी झाले. तो व्हिडिओ सुद्धा आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ सुद्धा आम्ही युट्यूबला टाकला होता. अखेरी हे मनोरुग्णांचे रोपडे बदलण्याचे काम आमचं यशस्वी झालेलं आहे. पाहू शकता तुम्ही. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्था पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. माणूस म्हणून एक हात मदतीचा. पंढरपूर माणूस म्हणून एक हात मदतीचा. हे मनोरुग्ण बरोबर रोडच्या मध्ये चौकामध्ये असल्यामुळे या मनोरुग्णांना एक साइडला एका फुटपाथ वरती इथं शेजारी बसवत आहोत. पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे मनोरुग्णांची असो या बेवारस व्यक्तींच्या असो या निराधारांचे असो आमच्या संस्थेच्या माध्यमातून रोपडे बदलण्याचे काम केले जातात. तुम्ही पाहू शकता माणूस म्हणून एक हात मदतीचा. चौकामध्ये मनोरुग्णांचे रोपडे बदलण्याचं काम केलं होतं आणि या चौकामध्ये करत आहेत जेणेकरून इथल्या यासाठी आमचे सहकारी मित्र पूर्ण जागेची साफसफाई सुद्धा करत आहेत. बिंग ह्युमन बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आम्ही पंढरपूर शहरातील गजानन महाराज मठ परिसरात या मनोरुग्णाचे रोपडे बदलले आहे. जसं की मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे की ह्या मनोरुग्णाचं रोपडं बदलून आपण ह्याला जागेला सोडतोय, कारण की ह्या मनोरुग्णांना सांभाळायसाठी पंढरपूर शहरात किंवा सोलापूर जिल्ह्यात कुठे जागा नाही. तर ह्या सोलापूर जिल्ह्यातले कित्येक मनोरुग्ण आहे की त्यांना सांभाळण्यासाठी कुठे काही सोय नाहीये. मनोरुग्णांसाठी सांभाळायला सोय पंढरपुरात नाही आणि सोलापुरात नाही. तर या मनोरुग्णांचं आपण रोपडे बदलून त्यांना जागेला तिथं सोडतोय, कारण आपल्यापाशी पर्याय जागा नाही यांना सांभाळण्यासाठी. त्यामुळे आपण या मनोरुग्णांचे रोपडे बदलून यांना इथं सोडतोय. तर या मनोरुग्णाचे रोपडे बदलण्यात आपल्याला बहुमोल सहकार्य आमच्या मित्रांनी केले. सर नाव आहे तुमचं? संभाजी डोंगरे या मित्रांनी आपल्याला खूप सहकार्य केलेलं आहे. तुमचं नाव? सिद्धेश्वर लाल बंद्रे. सिद्धेश्वर साहेबांनी पण आपल्याला भरपूर सहकार्य केलेलं आहे मनोरुग्णाचे रोपडे बदलण्यात. तरी आपण या मनोरुग्णाचं काय म्हणणं आहे ते एकदा ऐकून घेऊ. ना गा घरी कधी जाणार आता? घरी जातो 2-3 दिवसांनी घरी जातो. गाडी अडकली खूपच उठला शोल्डर जात होतो त्यातनं नसा बाहेर निघलेला उठणं बसता येत नाही, पुढे जाता येत नाही. एका बाईने प्रवेश केला शरीरात प्रवेश करून मनात सांगितलं म्हणून काढून शरीरात निघले
मारहाण केली मारहाण केलं म्हणून पोलीस स्टेशनला गेल्यावर केस झाली नाही म्हणून आढावा झालाय त्यामुळं झालं का अजून काय काय नाही फिंगर पाहिजे झालं तरी या मनोरुग्णाला 2 दिवसापूर्वी एका गाडीनं धडक देऊन निघून गेलेली आहे तरी मनोरुग्ण हा रोडवर असणे म्हणजे समाजाला धोका किंवा रोडच्या व्यक्तींना धोकाच आहे कारण ह्यांचं काय कधी वातावरण बदलेल हे सांगता येत नाही तरी आपण आता ह्या व्हिडिओ मध्ये या मनोरुग्णाचं रोपडं बदलून त्याला इथं सोडतोय पर्यायी जागा उपलब्ध झाल्यानंतर आपण या मनोरुग्णाला तिथं घेऊन जाऊ त्याचा सांभाळ 100% करू तरी ह्या व्हिडिओ मध्ये आपलं तिथंच आपण हा व्हिडिओ संपवतो